वाटलं आम्ही करतो, आमच्या मनाला नाही वाटलं आम्ही सोडून देतो. पण जोपर्यंत आम्ही त्या विषयाचं मंथन करणार नाही, जोपर्यंत त्या शब्दांचा अर्थ आम्हाला समजणार नाही, तोपर्यंत अध्यात्मात जे असणारं सुख आहे ते प्राप्त होणारच नाही. ज्ञानोबराया सांगतात की मंथोनी नवनीता तैसे घे अनंत. अरे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांचा जर अभ्यास केला, याचं चिंतन केलं, मंथन केलं, तर याच्यामधून जर सार काय निघत असेल तर म्हणले एक अनंत परमात्म्याचं रूप दिसणार आहे. एक मंथोनी नवनीता तैसे घे अनंत, म्हणजे एक परमात्मा अनंत असणारा की ज्याचा अंत नाही आहे. लक्षात घ्या, आपण आपल्या मनाने केलेला परमार्थ किंवा आपण आपल्या मनाला भगवंताला दिलेल्या मर्यादा आणि ज्ञानोबरायांनी स्पष्ट करून दिलेलं अमर्यादित स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप हे अनंत आहे.